फर्स्ट ऑफ ऑल सप्लाय चेन ते फिगर आउट करायचं वॉज अ बिग चॅलेंज. आणि सप्लाय सोर्सिंग चेन मध्ये मेन काय म्हणजे फॉर द जार्स, ज्याच्यात तूट येते, पॅकेजिंग आणि फूड इंग्रेडियंट्स, रॉ मटेरियल आणि ते सोर्सिंग, ते सगळं इट इज अ स्टील लर्निंग जर्नी, स्टील गोईंग. आणि देन वन्स HEB अप्रूव्ड, देन आय स्टार्टेड स्ट्रीमलाइनिंग एव्हरीथिंग, लाईक लेबल डिझायनिंग. आणि मग लेबल्स कुठं बनवून घ्यायचं, लेबल मॅन्युफॅक्चरर्स, लेबल डिझायनिंग. फॉर एक्झाम्पल, माझ्या फ्रेंडचा मुलगा इंडियामध्ये, ही ग्रॅज्युएटेड इन डिझाईन. सो ही वॉज इन द फायनल इयर वेन आय वॉज डिझायनिंग. मग मी त्याला विचारले की तू मला हेल्प करतो का, म्हणून मग तो हेल्प केला. ही डिड इट ॲज अ इंटर्नशिप फॉर हिम, फॉर हिज कॉलेज. अँड ही actually declared in his college that I'm doing internship with Spicy Tango. I'm designing their labels. आणि तो हेल्प केला मला डिझाईन करायला, टोटली इन डिटेल एव्हरीथिंग. तो लोगो पण त्याने डिझाईन केलाय का? लोगो ऍक्च्युली मी आणि माझी डॉटर डिझाईन व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ती कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि शी वॉज इन द फायनल इयर ऑफ कॉलेज. सो ती आणि मी बसून ते लोगो डिझाईन केलं. आता इथे जनरली मी भरपूर जेव्हा बिझनेस ओनर सोबत गप्पा मारतो ना, एक रिकरिंग थीम मला चॅलेंजेस मध्ये ना लेबर भरपूर लोक मला म्हणतात की लेबरचा इथे प्रॉब्लेम आहे. थँकफुली बिकॉज I started making a commercial shared kitchen. That shared kitchen, they had a help. Trained labor, trained helpers होते. त्यांनी we could hire from them directly. तुला बाहेर जावं लागलं नाही, बाहेर जायचं पेक्षा मग मी, because even the helpers, they have to be certified. ह्याच्यामध्ये असं नाही की ते कोणी पण येऊन हेल्प करायला येते. रस्त्यावरचा लो वेज, मिनिमम वेज वर्कर नाही चालणार. नाही चालत. Oh, so the helper also has to be trained. So that became easier because these kitchens have trained helpers. And sometimes they let us hire them. किचन रेंट आउट करणं म्हणजे इट सीम्स लाईक अ प्रेटी बिग एक्सपेन्स, राईट? Yes. तर त्याच्यासाठी तुझं काय फिक्स्ड आवर्स वगैरे असतात का? तू पर नीड बेसिसवर तू रेंट? फिक्स आवर्स पण असते, पर नीड बेसिसवर पण जायला येते. तो बेसिकली त्या कमर्शियल किचन वर डिपेंड करते की त्यांनी काय काय फॅसिलिटीज अवेलेबल करतात. पण आता तुझं तर व्यवस्थित म्हणजे फिंगर्स क्रॉस गाडी आता व्यवस्थित चालू आहे, रुळावर चालली आहे, राईट? तुझी वेबसाईट आहे, तर आता वेबसाईट आहे तू स्वतः डेव्हलप केली का, कसं केलं? मी आणि माझी डॉटर. हो का? हो. $7.5 छुंदोच्या त्या जारची जेव्हा तुम्ही प्राइस डिसाइड केली, तुला असं कुठे वाटलं होतं का की थोडस हे प्राइस पॉइंट आहे? प्राइसी पॉइंट, आय मीन प्राइसी आहे असं वाटलं तर पण देर इज अ क्वालिटी फॉर दॅट प्रोडक्ट, आय मीन फॉर दॅट प्राइस. हे बाकी प्रोडक्ट्स इथे बाजूला $3 पर्यंत मिळत असणार, पण दिस प्रोडक्ट इज व्हेरी फ्रेश अँड त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह नाही, नो कलर्स, नो ॲडिटिव्ह, अँड इट इज नॉट सिटिंग इन द वेअरहाऊस फॉर मंथ्स टुगेदर. हो, मला तर असं फार वाटतं ना की पीपल आर रेडी टू पे प्रीमियम प्राइस फॉर क्वालिटी प्रोडक्ट. आणि ऍक्च्युली देर इज अ डिमांड, ह्यूज डिमांड. आणि अनफॉर्च्युनेटली देर आर नॉट प्रोव्हायडर्स लाईक यू. म्हणजे फारच कमी लोक आहेत जे ह्या सेगमेंटला टार्गेट करतात. सो कुडोज टू यू की तुम्ही तो व्यवस्थित ते मार्केट पकडलं आणि यू गायज आर स्टिकिंग टू इट. नाईस. एकंदरीत वैशाली असं दिसतंय तुझ्या फॅमिलीने तुझ्या बिझनेसला जबरदस्त पाठिंबा दिलाय. हो, सागर बिझनेस सेट करायला, डिझायनिंग, क्रिएटिव्ह साइड डॉटर मुलीने, आणि अनिश माझा मुलगा. Initially, because he was in high school, he was always there behind me everywhere. So unloading, loading the car, labeling, everything, all the labor, small labor, big labor, काय होतं ते सगळं तो करत होता. खरंच आय थिंक. आणि ते कुठेतरी ना त्या सक्सेसच्या मागे ते पण एक काय म्हणतात फॅक्टर आहे, कारण तुला एवढा चांगली सपोर्ट सिस्टीम होती. तर मित्रांनो, परिवारामध्ये कोणी व्यवसाय करत असेल, कोणी स्मॉल बिझनेस करत असेल, तर त्याला मदत करा, त्याला सपोर्ट करा. खरंच फार फरक पडतो. आणि जेव्हा फॅमिलीज तुमच्या मागे उभी असते, तुम्हाला जो एक कॉन्फिडन्स मिळतो, तो कॉन्फिडन्स अनबिटेबल असतो.